संक्षिप्त विराम. नमस्कार. आज आपण स्टीलच्या एका अशा जगात जाणार आहोत जिथे आपण त्याची सिक्रेट रेसिपी उलगडणार आहोत. हो, तीच रेसिपी जी स्टीलला इतकं अष्टपैलू बनवते. आपण थेट स्टीलच्या आत डोकावून बघूया की नक्की ते कशापासून बनतं आणि त्याचं वर्तन कसं बदलतं. कधी विचार केलाय की असं का होतं? म्हणजे स्टीलचा एक तुकडा इतका मजबूत असतो की त्याला वेल्ड करणं अगदी सोपं जातं, आणि दुसरा तोच स्टील इतका कठीण आणि ठिसूळ असतो की हात लावायची भीती वाटते. यामागे नक्की काय रहस्य आहे? चला, आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊया. तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी स्टीलचा मुख्य घटक, मग कार्बन स्टीलचे कुटुंब, त्यानंतर त्यांचं वेल्डिंग कसं करतात ते, आणि हो, सगळ्यात शेवटी स्टीलला सुपर पॉवर्स देणारे काही खास घटक. चला तर सुरू करूया. ओके, तर मग सुरुवात करूया आपल्या कथेच्या खऱ्या हिरोपासून, आणि तो आहे कार्बन. हो, हाच तो घटक आहे जो स्टीलचं संपूर्ण कॅरेक्टर ठरवतो. विचार करा, लोखंड म्हणजे आपलं पीठ आणि कार्बन म्हणजे मीठ. जेव्हा हे दोघे एकत्र येतात तेव्हा तयार होतं प्लेन कार्बन स्टील. आणि हे स्टील किती कठीण असेल किंवा किती लवचिक, हे सगळं काही अवलंबून असतं त्या कार्बनच्या प्रमाणावर. हाच आपल्या सगळ्या स्टीलच्या पाकृतीचा बेस आहे. आता भेटूया कार्बन स्टीलच्या फॅमिलीला. आणि गंमत म्हणजे ह्या कुटुंबातल्या प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे. का? कारण कार्बनच्या टक्केवारीत अगदी किंचितसा बदल जरी झाला तरी स्टीलच्या गुणधर्मांमध्ये जमीन आसमानाचा फरक पडतो. हे बघा, इथे सगळा खेळ कार्बनच्या टक्केवारीचा आहे. जसं जसं आपण कार्बन वाढवत जातो तसं स्टील जास्त हार्ड आणि स्ट्रॉंग बनत जातं. पण इथे एक ट्विस्ट आहे. ताकद वाढली की त्याची लवचिकता कमी होते आणि मग त्याला वेल्ड करणं अवघड होऊन बसतं. म्हणजे एका बाजूला ताकद आणि दुसऱ्या बाजूला लवचिकता, या दोघांमध्ये एक बॅलन्स साधावा लागतो. आता हे जे गुणधर्म आहेत, याचा थेट परिणाम कुठे होतो? तर वेल्डिंगसारख्या अत्यंत महत्त्वाच्या कामावर. चला तर मग बघूया की हे सगळं वेल्डिंगच्या दुनियेत कसं काम करतं. बघा, वेल्डिंग करण्याआधीची तयारी खूप महत्वाची असते. अगदी एखाद्या मोठ्या कामाच्या आधी जशी तयारी करतो तसंच. स्टील किती जाड आहे यावर ठरतं की त्याच्या कडा कशा कापायच्या, जेणेकरून जोड अगदी पक्का आणि मजबूत बसेल. आणि मग येतो खरा खेळ, टेक्निकचा. उत्तम वेल्डिंगसाठी तुमचा ब्लोपाईप 80 ते 90 डिग्रीच्या अँगलमध्येच हवा. का? कारण याच अँगलमुळे उष्णता अगदी बरोबर तिथे पोहोचते जिथे तिची गरज आहे, आणि मग जोड एकदम परफेक्ट होतो. म्हणजे बघा, फरक किती आहे. मीडियम कार्बन स्टीलला वेल्ड करण्याआधी थोडं गरम करावं लागतं, नाहीतर त्याला तडे जातात. पण जेव्हा आपण हाय कार्बन स्टीलकडे येतो तेव्हा गोष्टच वेगळी आहे. त्यात कार्बन इतका जास्त असतो की गॅस वेल्डिंगने त्याला जोडणं म्हणजे जवळपास अशक्यच. सोपं आहे. जितका जास्त कार्बन तितकं वेल्डरसाठी जास्त चॅलेंज. बरं, आतापर्यंत आपण फक्त कार्बनबद्दल बोललो, पण आता वेळ आली आहे स्टीलच्या रेसिपीमध्ये काही स्पेशल मसाले घालायची. असे घटक जे स्टीलला अक्षरशः सुपर पॉवर्स देतात. पण समजा आपल्याला असं स्टील हवंय जे शॉक सहन करेल, गंजणार नाही किंवा प्रचंड गरम झाल्यावरही कठीण राहील. मग काय? साध्या कार्बन स्टीलने हे जमणार नाही, आणि इथेच एंट्री होते अलॉय स्टीलची. तर हे आहेत आपले काही स्पेशल स्टील: हाय स्पीड स्टील, निकेल स्टील, स्टेनलेस स्टील. या प्रत्येकात काहीतरी खास आहे. चला बघूया काय आहे ते. हे अगदी सरळ गणित आहे. जसं आपण एखाद्या डिशमध्ये जे मसाले घालतो ती चव त्या डिशला येते, तसंच स्टीलचं आहे. त्यात तुम्ही जे धातू मिसळाल तेच गुणधर्म त्याला मिळणार. सोपं आहे. चला तर मग आता हे अलॉय रेसिपी बुक उघडूया आणि बघूया की प्रत्येक घटक नक्की काय काम करतो. ही आहे आपली सिक्रेट रेसिपी. बघा, क्रोमियम टाकला की स्टील कठीण होतं आणि गंजत नाही. निकेलमुळे त्याला शॉक सहन करण्याची ताकद येते, जे स्टेनलेस स्टीलसाठी खूप महत्त्वाचं आहे. टंगस्टोनमुळे ते जास्त तापमानातही कठोर राहतं. म्हणजे तुम्हाला जसं स्टील हवंय तसा घटक तुम्ही निवडायचा, अगदी एखाद्या शेफसारखं. उदाहरणार्थ हाय स्पीड स्टील घ्या. ह्यात तब्बल 22% टंगस्टन असू शकतं. कल्पना करा, 22%. आणि म्हणूनच हे स्टील प्रचंड गरम झाल्यावरही आपलं कठीणपण सोडत नाही. म्हणूनच तर याचा वापर कटिंग टूल्समध्ये होतो. तर मग आता तुम्हाला कळलं असेल की स्टील ही फक्त एक धातू नाहीये, ती एक जादू आहे, जिला आपण आपल्या गरजेनुसार आकार देऊ शकतो.
कार्बन त्याचा पाया आहे, पण खरे जादूगार आहेत ते ॲलॉयज, जे त्यात मिसळून आपण त्याला कोणत्याही कामासाठी परफेक्ट बनवू शकतो. तर आता तुमच्यासाठी एक प्रश्न. जर तुम्हाला तुमच्या खास कामासाठी एक परफेक्ट स्टील बनवायचं असेल, तर तुम्ही त्यात कोणती सिक्रेट इन्ग्रेडियंट्स टाकाल? विचार नक्की करा.